हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. कशात तुम्ही सर्व ॲप मजेत असतील आणि मी मजेत आहे आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि झाली मस्त आता सकाळ. तर सर्वात अगोदर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस मस्त आनंदात जाऊ. आणि माझी सकाळची लगबग सुरू तुम्हाला दिसत असेल. तर ॲक्च्युली मी आज थोडं वेगळा ब्लॉग शेअर करू म्हटलं तुमच्यासोबत. कधीपासून माझी इच्छा होती की माझी जी डेली रुटीनची कामं वगैरे असतात ते शेअर करू तुमच्यासोबत. तर वेळच भेटत नव्हता मला सध्या. तर म्हणजे ब्लॉग काढतच नव्हते. मी म्हटलं आता चला स्टार्ट केलं आहे पुन्हा ब्लॉग बनवण्याचं. तर म्हटलं आता डेली रुटीनचा एक व्लॉग शेअर करूया. तर इथे म्हटलं आता स्टार्ट केलं आहे मी. आणि तुम्ही बघू शकता बेडरूमचा पसारा आवरून घेतला मी. आणि साची स्कूलला गेली आहे, तिला टिफिन वगैरे बनवून दिलं मी. आणि आज सानू पण लवकर उठली, नाही तर ती 9 सव्वा 9पर्यंत उठते. आज ती थोडं लवकर उठली. तर म्हटलं चला बेड पण आवरून घेऊ अगोदरच. आणि त्यानंतर हॉलमधले सर्व पेपर्स वगैरे ॲक्च्युली रात्री स्टडी केल्यानंतर टाईम टेबल भरल्यानंतर बुक्स तसेच ठेवलेले असतात, नंतर तसेच झोपायला जातात मुली. तर त्या बुक्स मी सकाळी आवरून घेते एक्स्ट्रा बॅगमध्ये ठेवून. आणि नंतर त्याच्यानंतर झाडू वगैरे मारते. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व पसारा आवरून घेतला आहे मी घरातला. आणि त्यानंतर झाडू मारून घेईल. आणि झाडू मारून झाल्यानंतर चहा, आता सानूला चहा प्यायची, तर मी चहा ठेवला इथे. आणि हा सेकंड टाईम चहा माझा. मी अगोदर एक वेळेस यांच्यासोबत पिते, नंतर सानू जेव्हा दूध वगैरे पिते तेव्हा त्याच्यासोबत एक वेळेस पिते. आणि नंतर आता मी चहा होतो आहे तोपर्यंत कपडे भिजवून घेते. आणि त्यानंतर आज सानूला चहा प्यायचा ॲक्च्युली, नाही तर ती दररोज दूध पिते. बट म्हटलं चला एका दिवशी चालते चहा वगैरे. तर एकदम प्रेशराईज पण नाही करू शकत मुलांना म्हणून. तर पी म्हटलं एक दिवस. आणि चहा वगैरे पिला मी मस्त. आणि त्यानंतर पोजा मारून घेईल. आणि डेली असते माझं, सानू उठली की त्याच्यासोबत मी चहा थोडा घेत असते, कारण वाटतं असं थोडं कामाच्या याच्यामध्ये थंड झालेलं असतं. तरी तिथे हॉल बिल सर्व मस्त एकदम चकाचक झाल्यानंतर बाकीचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि ब्लॉग पूर्ण बघा कंटिन्यू. आणि सबस्क्राईब देखील करा, केलं नसेल आत्तापर्यंत तर. आणि इथे तुम्ही बघू शकता देवपूजाही झाली माझी मस्त, एकदम छान वाटते, प्रसन्न. तर इथे मी स्वयंपाक करते, तिथे तुम्ही बघू शकतात. ॲक्च्युली मी दररोज पोचा वगैरे मारून झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर अगोदर स्वयंपाक करते आणि मध्ये सानूचं स्टडी घेत असते. बट आज तिला स्टडी कमी आहे म्हणून मी म्हटलं कपडे धुवून घेतो अगोदर. मी कपडे धुवून घेतले. आणि त्यानंतर तिची प्रॅक्टिस घ्यायची होती मला. सिंगिंगचा थोडा प्रोग्राम होता तिचा, क्रिसमसचं सॉन्ग बोलायचं होतं, ग्रुप सॉन्ग होतं, त्याची प्रॅक्टिसही म्हटलं स्वयंपाक करता करता म्हणून मी कपडे धुवून घेतलं अगोदर. आणि नंतर मग स्वयंपाकाला लागली. आणि गुरुवार आहे माझा तर उपवास आहे म्हणून यांच्यासाठी मी गव्हाची भाजी केली, शेंगदाण्याचं कूट घालून मस्त. आणि सानू इथे तुम्ही बघू शकता. हे असं असतं माझं दररोज स्वयंपाक आणि तिचं स्टडी घेत असतं दररोज. तिथे ऑलमोस्ट सर्व स्वयंपाक झाला आहे माझा. आणि गव्हाची भाजी चपाती रेडी झाली. आणि त्यानंतर मी घातली साडी. पूजेला म्हटलं पूजा मांडायची आता. आणि पूजा मांडण्याच्या अगोदर साडी घालून ॲक्च्युली माझी इच्छा नव्हती साडी घालण्याची, बट त्या दिवशी मी घालून घेतली. म्हटलं चला उपवास काय आपण दररोज तुकडे घालतो, उपवासाच्या दिवशीच असते साडी घालायचं. तर इथे मी मस्त तयारी करून घेतली. आणि ही साडी तुम्ही बघू शकता खूप जुनी साडी आहे. माझा भाऊ एक काकाचा मुलगा चेतन, त्याच्या हळदीला ही साडी मी घेतलेली. तर आता जवळजवळ झाली 11-12 वर्ष. तर तेवढी जुनी साडी, बट वाटत नाही अजिबात नवीनची नवीन वाटते कोरी, कारण कपड्याला कपडा तसं जास्त खराब होत नाही साड्या त्यामुळे. आणि आता मी मस्त लावून गेली गजरा. मी 2 गजरे घेतलेले मस्त, बट इच्छा नव्हती माझी साडी घालायची, बट घातली. आणि कशी वाटते साडी कमेंट्स करून नक्की सांगा. खूप जुनी आहे बट फ्रेश वाटते, एकदम कलरफुल तुम्ही बघू शकता एकदम. तर इथे तुम्ही बघू शकतात पूजा वगैरे मस्त मांडून झाली. आणि पूजा वगैरे कसं मांडते मी याचा व्लॉग ऑलरेडी शेअर केला आहे म्हणून मी पुन्हा व्लॉग घेतला नाही, म्हटलं शॉर्टकटमध्ये घेऊ. तो व्लॉग तुम्ही बघितला नसेल आत्तापर्यंत तर आय डीमध्ये जाऊन माझ्या बघा. आणि मी पूजा वगैरे कशी मांडते ते बघा त्यामध्ये. आणि पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर मी घेतलं तर कथा वाचायला. आणि खूप छान फील होतं. आणि आज सानूला सुट्टी, तर सानू पण येऊन बसली माझ्या बाजूला. आणि जेव्हा मी पूजा मांडत होती तेव्हा सानू बोलली मम्मा मी पण मांडू का. माझ्या हाताने मांडते. म्हटलं नको, तू जेव्हा मोठी होशील तेव्हा कर. आणि आता ती बसली माझ्या बाजूला. मी कथा वाचत असताना ती माझ्यासोबत वाचत होती. मला खूप म्हणजे मी कथा पण वाचत होती आणि तिचं कौतुक पण वाटत होतं मला. जी येऊन बसली बाजूला मस्त, तिला आवडतं सर्व करायला. तर कथा वगैरे वाचून झाल्यानंतर मी इथे करते आरती. आणि तुम्ही बघू शकता सानू पण आहेच माझ्या बाजूला. पूर्ण पूजा होईपर्यंत ती उठली नाही जरा पण. आणि आरती वगैरे करून येईल मी आता.
सर्वात महत्त्वाचं बोलायचं झालं म्हणजे सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सर्व महिलांना ज्या उपवास करतात, ज्या नाही करत, त्यांनाही मस्त भरभराटीचं जावं, लक्ष्मी माता त्यांच्यावर प्रसन्न हो. सनू काय खाते? ऑरेंज. गोड आहे. तुम्ही जे फ्रूट आणतात ते गोडच असतात. थँक्यू. तर ऑरेंज मस्त गोड आहेत. खूप ऑरेंज मार्केटमध्ये सध्या. ऑरेंज, सीताफळ, कस्टर्ड ॲपल चांगले नव्हते पण म्हणून नाही आणले. आणि सिजनेबल फ्रूट्स खायला पाहिजे. अदरवाईज ऑरेंज तर भेटतात आजकाल, कसं काय ना. ऑरेंज तर दरवेळीच भेटतात, पण ह्या टायमाला कसं गोड असतात. का गोड असतात, सीझन असतात त्यांचं. आणि सीताफळ पण खूप होते मार्केटमध्ये, पण कच्चे होते म्हणून मी घेतले नाही. जे सीझनमध्ये भेटतात ते फ्रूट्स तर खायलाच पाहिजे. आजकाल तर काय सर्व भेटत आहे, पण जी टेस्ट सीझनमध्ये खाण्याची टेस्ट आहे ती दर वेळेस नाही आहे. तो म्हणून मस्त एन्जॉय करायचे फ्रूट्स आणि खात राहायचे. तुझं फेवरेट फ्रूट कुठलं? सांगची केस बघा. आणि मँगो. मँगो मँगो आणि कस्टर्ड ॲपल सगळे फ्रूट्स आवडतात. गोड. फक्त किवी सोडून. किवी किती पौष्टिक आहे, मला तर आवडते. आणि मी घातली ब्ल्यू कलर साडी सांगू तुला सांगू. ही साडी कधीची आहे? चेतन मामाचं लग्न झालं ना तेव्हाची घेतलेली साडी. एवढी जुनी? खूप जुनी. चेतन मामाच्या हळदीला घातलेली मी. हळद होती ना चेतन मामाची तेव्हा. मी होती का? तू नव्हती, दीदी छोटीशी होती. तू कधी असणार? आणि अजून पण बघा साडी जशी तशी आहे. कलर जरा पण डल झाला नाही का, साडी खराब नाही झाली, एकदम मस्त जशी तशी. तर आता तुम्ही बघू शकता मस्त झालं. तर दुपार झाली, 4 सव्वा 4 झाले, जास्त वेळ झाला, 4:30 पावणे 5 झाले. तर थोड्या वेळाने मी बनवते चहा आणि स्वयंपाकाची तयारी करायला. आज उपवास जरा लवकर बनवते. मग मी कधी झोपू? आता झोपणार तू? झोप आली कधीची? मग झोपायचं होतं ना तू. झोप, ऑरेंज खाऊन घेऊन झोप थोडा वेळ. तर आता झाली संध्याकाळ म्हणजे 7:30 पावणे 8 झाले. माझी देवबत्ती वगैरे झाली, मस्त लावून घेतली मी सर्व ठिकाणी. आणि म्हटलं तर चला स्वयंपाकाला लागू. आणि आजचा मेन्यू आहे वरणबट्टी, वांग्याची भाजी, आमच्या खांद्याचा स्पेशल पदार्थ. मस्त सर्व आवडीने खातात आमच्याकडे वरणबट्टी आणि वांग्याची भाजी. आणि गोड म्हटलं काहीतरी बनवू, तर शिरा. ॲक्च्युली रसगुल्ल्याची प्लॅनिंग होती माझी, बट रसगुल्ला कॅन्सल करून मी शिरा बनवला. रसगुल्ल्यासाठी लागणारं सामान नव्हतं माझ्याकडे. विनेगर पाहिजे होतं, बट आणि निंबूचा वास राहतो असं मी बघितलं व्हिडिओमध्ये. म्हणजे मी कधी बनवलं नाही रसगुल्ला, मग मी रेसिपी बघितली, त्यामध्ये निंबूचं थोडं राहून जातं असं, म्हणजे वाससारखं नाही, आंबटपणा येतो, म्हणून म्हटलं विनेगर टाकूनच करूया, आणेल तेव्हा. तर रसगुल्ला कॅन्सल करून मी आता बनवते शिरा. आणि इथे तुम्ही बघू शकता वांग्याची भाजी मस्त कुकरला लावून टाकलेली मी. आणि घोटून वांग्याची भाजी खूप छान लागते. असं वांगं मी खात नाही आणि माझ्या मिस्टरांना नाही आवडत नाही, ते असं घोटलेलं वांगं केव्हा भरीतच खातात. मी पण भरीत मी अगोदर खात नव्हती, बट आता खायला लागली आहे. आणि एक घोटलेली वांग्याची भाजी एवढंच मी खाते, नाही तर वांगं मला अजिबात आवडत नाही. आणि वरणबट्टीसोबत हे घोटलेलं वांगं खूप छान लागतं. मी रेसिपी शेअर केली आहे माझ्या आयडीमध्ये जाऊन बघा. वरणबट्टी आणि वांग्याची भाजीची रेसिपी मी बरंच, म्हणजे थोडा जुना व्हिडिओ असेल, तर जर तुम्हाला बनवायचं असेल तर बघा व्हिडिओ. सो काय जातं, झालं जेवण वगैरे आणि उपवास वगैरे मस्त सोडून घेतलं मी. डाळबट्टी केलेली आणि भांडी झाली, झाडोपोटा पण झाला. आता मस्त झोपण्याची तयारी. आणि सानूचं स्कूल, साचीचं स्कूल लेट आहे उद्या, 10 ते 2:30. 10 ते 2:30 आहे. तर उद्या काय एकदम लवकर उठायचं नाही आहे. 10:30 सॉरी 2:30. तर हा डेली रुटीनचा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा. जसं मला जमलं डेली रुटीनचा व्लॉग तसं मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. मम्मा आणि तुम्ही उद्या पण व्हिडिओ बनवा, कारण की तुम्ही रसगुल्ला बनवतील ना. हां उद्या रसगुल्ला बनवायचा आम्हाला. ॲक्च्युली आजच होतं प्लॅनिंग, पण कॅन्सल झाला, सांगितलं अगोदर तुम्हाला.
तर बघू उद्या पण तुम्हाला शेअर करेल ब्लॉग, तर नक्की बघा तोही ब्लॉग. आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आणि जर तुम्हाला रसगुल्ला बनवायचं असेल ना तर आमचं बघून करायचं. तर चला हा ब्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला आवडला असेल आवडत नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट्स करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला. आणि लवकरच भेटून नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी हॅपी राहा, खुश राहा. आणि आता वाजले 11. तर सर्वात अगोदर गुड नाईट सर्वांना, मस्त झोपा. आता हा ब्लॉग तुम्ही कधी बघता त्यावर डिपेंड करते. रात्री बघत असेल तर गुड नाईट, सकाळी बघितलं तर गुड मॉर्निंग. हो सांगा बाय कर, बाय, गुड नाईट कर. गुड नाईट. ओगो बाई. बाय बाय.